ते येतात आणि वाटेल त्या गोष्टी लागतायत ना, अशा गोष्टी होणार नाहीत. काय परिस्थिती आज मुंबईची परिस्थिती बघा तुम्ही, कुठपर्यंत मुंबई पसरली, कशी पसरली, काय पसरली. जाऊन त्या पुण्यामध्ये बघा, पुण्यामध्ये तर 5-5 पुणी आहेत, वेगवेगळं पुणे आहे, वेगवेगळ्या ठिकाणी माहितीच नाही. येत आहेत लोक, राहत आहेत लोक, कुठे जात आहेत, काही करतायत. आज इथे हा वरळीचा भाग देखील मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं. डेव्हलपमेंट प्लॅन होतो आपल्याकडे, पण टाउन प्लॅनिंग होत नाही. की आज इथे माणसं किती येणार राहिला, इथे ज्या इतर इमारती ज्या उभ्या राहणार त्याच्यामध्ये किती लोकसंख्या वाढणार, त्या लोकसंख्येनुसार रस्ते आहेत का आपल्याकडे. एवढी मोठी जर समजा टाउनशिप जर समजा उभी राहत असेल तर तिकडे शाळा मुलांसाठी येणार आहेत का, कॉलेजेस मुलांसाठी येणार आहेत का, हॉस्पिटल्स येणार आहेत का, चांगले डॉक्टर्स येणार आहेत का, चांगली मार्केट्स येणार आहेत का, चांगली थिएटर्स येणार आहेत का, मराठी नाटकासाठीचे थिएटर्स येणार आहेत काय, कसला विचार काय दिसतोय का काही. कारण आम्ही विचारत नाही. आम्ही फक्त कशाला अडकलोय, आमचे 300चे 200 करा, 400 करा, 400चे 250 करा. आम्ही फक्त स्क्वेअर फुटामध्ये अडकलोय. राहायला आल्यानंतर जगायचं कसं याचा कधी प्रश्न विचारलेत का त्यांना. हे कधी आम्ही प्रश्नच विचारत नाही. आणि कुठच्या बिल्डरला ती अपेक्षा पण नसते की ह्यांनी तुम्ही प्रश्न विचारावेत म्हणून. कारण तो त्याचा जो काही बलिदा असतो तो घेऊन जाणार, मोकळा होणार, तुम्ही मरा. आम्हीच प्रश्न विचारत नाही होत. तुमची स्वतःची हक्काची जमीन तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात. सुरुवातीला येऊन गोड गोड बोलून जातात, त्यातले काही अर्धे बाकीचे इतर ठिकाणी जातात, अर्धे या ठिकाणी जातात. आणि हेच त्या लोकांना हवं असतं. हे बिल्डर सारख्या नावाच्या ज्या काही अवलादी असतात ना, त्यांना हेच हवं असतं. जेवढी तुमच्यात फूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते. आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारणी तर आहेतच बसलेले सगळेजण. तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे, तुम्ही स्वतः एकत्र विचार करणं गरजेचं आहे, आणि एकत्र विचार करून एकमुखाने त्यांच्या समोर बोलणं गरजेचं आहे. तर तुमच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील. आज हे संदीपने हे विजन वरळी ठेवलंय. अनेकदा मला हे चॅनलचे लोक मला बोलवतात, विजन महाराष्ट्र, पुढच्या 10 वर्षांनी महाराष्ट्र कसा दिसेल. 10 वर्षाचा विचार नसतो करायचा. राज्य आणि राष्ट्र उभं करायचं असेल ना तर 200, 300, 500 वर्षाचा विचार करून राष्ट्र उभं करायचं असतं. पुढच्या 10 वर्षात काय होणार आहे, 10 वर्षात काही होत नसतं. 10 वर्षामध्ये अजून वाट लागलेली असते, याच्या पलीकडे काय होत नसतं. जर आपल्याला विचार करायचा असेल, आज मुंबई सारखं शहर अनेक लोकांनी साधारणपणे 30-40 वर्षापूर्वीची मुंबई पाहिली असेल, अनेक लोकांनी स्वतः डोळ्यांनी पाहिली असेल, आज तिकडे आहेत. बाबा एक काहीतरी त्याला कॅरेक्टर होतं. एक बाबा ती लाल बस दिसली की ही मुंबई, काळी पिवळी टॅक्सी दिसली की ही मुंबई. एका प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं. जसं तुम्ही जर समजा लंडनला गेला तर लंडनची एक लंडन टॅक्सी असते. तुम्ही जर न्यूयॉर्कला गेला तर न्यूयॉर्कची एक टॅक्सी असते, तिकडच्या बसेस असतात. प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं, कॅरेक्टर. आज आमच्या देशामध्ये कुठच्याही शहराला कॅरेक्टर जोडलेलं नाही. हे या शहराची ओळख काय, काही नाही. आमच्याकडे कसले ओळख कसली आता, हे आमच्याकडे फ्लायओव्हर्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत. कशासाठी होत आहेत ब्रिजेस. माझा कुठच्याही डेव्हलपमेंटला कधी विरोध नाहीये माझा, नसणार. पण हे सगळं कोणासाठी आणि कशासाठी होतंय. हे आता आग लावायला बसलेच आहे तिकडे, कारण मूळ विषय समजून घ्यायचाच नाही आमच्याकडे. देखो राज ठाकरेंने वापिस जहर उगला. मूळ विषय बघायचाच नाही.
एक एवढीशी जागा आहे, या एवढ्याशा जागेमध्ये किती माणसं राहू शकतात, त्याला काही मर्यादा आहे की नाही? आणि मग ज्या वेळेला माणसं ज्या वेळेला वाढायला लागतात, आज मुंबईचं समजा लोकसंख्या बघितली, या मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बाहेरून आलेल्या लोकांची संख्या किती आहे, आणि मग ते येत आहेत म्हटल्यानंतर त्या सुविधा केल्या पाहिजेत, मग रस्ते केले पाहिजेत, मग ब्रिजेस बांधले पाहिजेत, मग फ्लायओव्हर्स बांधले पाहिजेत, मग एवढ्या इमारतीमध्ये येत आहेत, एवढी सगळी ती मुंबई वाढत जाते. वाढत जाण्यामध्ये इकडच्या लोकांचा लोकसंख्या वाढवण्यात हात नाहीये, येणाऱ्या लोकांचा आहे. आणि मग त्यांना सुविधा देण्यामध्ये आम्ही आमचा खर्च करतोय, आणि आमचा सगळा पैसा हा या शहरांमध्ये खर्च होऊन महाराष्ट्राला मिळत नाहीये. आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. जो मूळ या राज्याचा पैसा जिकडे जायला पाहिजे, ज्या लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे, तिथे पैसा न जाता या सगळ्या गोष्टींवरती, सुविधांवरती पैसे खर्च होत आहेत. मी मागे पण अनेकदा बोललो, परत एकदा बोलतो. एक साधं एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेतला, ठाणे जिल्हा. या एका ठाणे जिल्ह्यामध्ये जगाच्या पाठीवर तुम्हाला असा जिल्हा मिळणार नाही, या देशात तर नाहीच नाही. साधारणपणे आपण एक पकडूया की एक ग्रामपंचायत असते. ग्रामपंचायतीचे अजून काय होते, पुढे काय होतं ग्रामपंचायतीचं पुढे? नगरपंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, मग महानगरपालिका. ह्या ज्या स्टेप्स आहेत, ह्या कशातनं ठरतात? या लोकसंख्येतनं ठरतात. जशी जशी लोकसंख्या वाढायला लागते तशी ती काय ग्रामपंचायतीची काय अजून काहीतरी जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषद अजून काहीतरी नगरपालिका होते, नगरपालिका. आज मुंबई मुंबई शहरामध्ये महानगरपालिका किती? एक. पुणे शहरामध्ये महानगरपालिका, जिल्ह्यात महानगरपालिका किती? 2. सर्व जिल्ह्यांमध्ये जर समजा तुम्ही महानगरपालिका काढल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या, तर 1 किंवा 2. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे जिल्ह्यात 8 महानगरपालिका आहेत. तीच टाळी एकदा आपण गालावर वाजून घेऊ. 8 महानगरपालिका. ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही. तुम्ही जर सेन्सेक्स पाहिला, त्या सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या, तर तुमच्या अशा गोष्ट लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात उतरली जाते. मग ती मुंबईमध्ये येते, मग ती पुण्यामध्ये जाते, पण पहिली येते ती ठाणे जिल्ह्यामध्ये येते. कुठून आणणार सुविधा? या सगळ्या शहरांमध्ये हे सगळे पैसे खर्च होत आहेत. इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा माणूस आला तर समजून घेऊ आम्ही, सांभाळून घेऊ आम्ही. पण इथला माणूस पहिल्यांदा बेघर होतोय आणि बाहेरच्यांना पण आम्ही कडेवरती घ्यायचं, हे कसं शक्य होईल? आणि मग त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या निवडणुका आणि राजकारण आणि सगळं घुसल्यानंतर कोणाचं त्या गोष्टींकडे लक्षच नाही. मूळ विषयापासून तुम्हाला दुसरीकडे न्यायचं, एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे. तुमचं मूळ विषयाकडे लक्षच जाता कामा नये. आता हे सत्ताधारी असतील, नाही तर विरोधी पक्ष असतील. मी त्याची एक यादीच वाचून दाखवली होती. आता एक आपल्या बदलापूरला एक बलात्काराचा, लहान मुलीवरच्या बलात्काराचं प्रकरण झालं. आपल्याच लोकांनी बाहेर काढलं, ते नाही तर बाहेरच नसतं आलं. मग लगेच सगळे जण सुरू झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि याच्यावरती की कसा बलात्कार, कसे काय होतं. अहो, दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे, दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचं प्रमाण दरवर्षी 3-3 ते 4-4 हजार आहे. एक काय घेऊन बसलाय तुम्ही? आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय मी, सरकारी आकडा सांगतोय मी. त्या दिवशी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवले ते आकडे सगळे. मग लगेच त्याच्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाहीये.
यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार, यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार. बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार आम्हाला? शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्याच्या नशिबी हे येणार. बरं, त्यांनाही कोणत्या प्रकारचं शासन नाही, त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही, माहिती नाही. याचं कारण तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं, भरकटवत. मागे तो एक विषय काढला होता, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय. त्यावेळेला हा एकमेव राज ठाकरे होता ज्याने सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका, त्याच्याऐवजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत ते दुरुस्त करा, ती खरी स्मारक आहेत.